नमस्कार. सरपंच तशा भारी पण नवराच झालाय गाव कारभारी हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलं असेल. मात्र सरपंच नामधारी गावाला भेटले 17 कारभारी हा नवीन ट्रेंड नुकताच समोर आलाय, तोही चक्क बारामती तालुक्यातून. हो दर्शक हो, असाच काहीसा प्रकार बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत सोनकसवाडी येथून समोर आलाय. सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सोनकसवाडी ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा घेण्यात आली. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत सरपंचांच्या पतिराजांबरोबरच ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनी ग्रामस्थांवर तोंडसुख घेत चांगलेच अकलेचे तारे तोडले. मात्र ग्रामस्थांच्या प्रश्नावर गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच महोदयांनी तोंडातून ब्र शब्दही न काढता खुर्चीला चिकटून बसणं पसंत केलं. त्यातच ग्रामस्थही पतिराजांना सरपंच असं संबोधत असल्याचंही दिसून आलं. त्यात भर म्हणून की काय, पाणी प्रश्नावर सरपंचांच्या पतिराजांनी खुलासा केल्याने आपसुकच सरपंच नामधारी नवराच झालाय का गाव कारभारी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. खरं तर ग्रामपंचायतीमधला हा प्रकार म्हणजे गावची जत्रा आणि कारभारी सत्रा अशातला प्रकार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असो, फर्निचर निर्मितीच्या टेंडरवरून ग्रामपंचायत अधिकारी व ठेवणीतले काही सदस्य परस्पर मनमानी कारभार करत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं व तुम्ही आम्हाला ग्रामपंचायत अधिकारी नको आहात म्हणत जणू काही चलेजावचा जणू नाराज दिलाय. एका बाजूला गावभर निकृष्ट दर्जाची कामं व समस्यांची वानवा पसरल्याचं ग्रामस्थ पोट तिडकीने सांगत असताना मात्र दुसऱ्या बाजूला काही बोल घेवडे ग्रामपंचायत सदस्य मध्येच स्वतःच्या समस्या मांडून गदारोळ करताना दिसले. त्यामुळं आपसुकच प्रश्न उपस्थित होऊ लागला की ग्रामसभेमध्ये टनाटना बेडुकुड्या मारणारे हे सदस्य मासिक सभेमध्ये काय गोट्या खेळायला जातात की कुसळ उपटायला जातात. असो, एका बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला जातात, निकृष्ट दर्जाची कामे केली जातात, मारुती मंदिरासारखी कामं हेतुपुरस्सर खोळंबून पाडली जातात, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थांवर तोंडसुख घेतात. थोडक्यात काय तर बारामती तालुक्यातील सोनकसवाडी ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अथवा दळतय कुत्रपीठ खातय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर सरपंच नामधारी गावाला 17 कारभारी हा ट्रेंड चालवण्यापेक्षा किंवा गाव कारभारातलं कळत नसेल तर किंवा झेपत नसेल तर खुर्चीला विळका मारून बसण्यापेक्षा थोडक्यात काय तर जागा आटवण्यापेक्षा ज्या गावात अशी परिस्थिती आहे त्या गावच्या सरपंचांनी मोठ्या मनाने सुज्ञपणे जाणत्या जाणकार सुज्ञ माणसाच्या हाती कारभार देऊन पायउतार व्हायला हवं आणि तरच गावचं कुठंतरी भलं होईल. चला तर पाहूयात ग्रामसभेतील काही क्षणचित्र. सरपंच तुम्ही म्हटलं सगळी टेंडर ऑनलाईन करायची, वाडीतलं कुठलं बारकं काम असलं तर तुम्ही ऑनलाईन घेणार होता, हे तुमचा शब्द आहे. म्हणला होता का नव्हता? सगळं विषय सरपंच तुम्ही म्हटलं सगळी टेंडर ऑनलाईन करायची, वाडीतलं कुठलं बारकं काम असलं तर तुम्ही ऑनलाईन घेणार होता, हे तुमचा शब्द आहे. म्हणला होता का नव्हता? सगळं विषय सरपंच तुम्ही म्हटलं सगळी टेंडर ऑनलाईन करायची, वाडीतलं कुठलं बारकं काम असलं तर तुम्ही ऑनलाईन घेणार होता, हे तुमचा शब्द आहे. म्हणला होता का नव्हता? सगळं विषय बसवले का नाही तुम्ही का म्हणा नाही सरपंचाच्या भाऊसाहेब, ही जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेमध्ये आपल्यावरती अविश्वास दाखवण्यात आलेला आहे. विषयी मी काय बोलू शकतो? आपल्या कारभारावरती लोक नाराज असल्याचं दिसतंय. आपल्या कारभारात गैरप्रकार होत असल्याचं बोलल्या जात आहे. काय सांगू मला मागाशी उपसरपंचांनी सांगितलंय प्रत्येक विषय आपण मासिक मीटिंग मध्ये जमा खर्च घेतला जातो. आपण सदस्यांना विश्वासात घेत नाहीत असाही एक आरोप होतो. नाही, मासिक मीटिंग मध्ये सगळे विषय होतात आणि सर्वांच्या समोर विषय होतात. फर्निचर संदर्भात एक विषय झाला. नाही, ती 2 वर्ष आपण सदस्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता सदरचं टेंडर दिल्याचं समजतं. नाही, 2 वर्ष विषय चालला होता. मासिक मीटिंग मध्ये बऱ्याच वेळा फर्निचरचा विषय झाला होता आणि ते रेंगळत गेल्यामुळे त्याला सर्व सदस्यांची मान्यता होती का? हा, मीटिंग मध्ये झाली, सगळ्यांचीच मान्यता होती मीटिंग मध्ये. आणि ते जे टेंडर दिलं होतं ते कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आलं होतं? नाही, आपल्या मासिक मीटिंगच्या आधारेच आपण काम करून घेतो ना. जो कमी रकमेत करेल
त्याला आपण ते टेंडर देतो. कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आलं होतं? नाही, सांगण्यावरून नाही, मासिक मीटिंग वरून आपण ते विषय सगळ्या गोष्टी करत असतो. जे जे आपल्याकडे कोटेशन कमीमध्ये येईल त्यांच्याकडून आपण करून घेतो. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून दिलेलं नव्हतं? सांगण्यावरून नाही म्हणता येणार, तसं म्हणता येणार नाही. मग कसं? नाही, मासिक मीटिंग विषय झाल्यानंतर आपण कोटेशन मागून घेतो. ज्यांचं कमीचं कोटेशन असेल त्याच्याकडून आपण काम करून घेतो. काम पूर्ण झालेलं आहे? काम पूर्ण झालेलं आहे, पेमेंट दिलेलं नाही अजून, MB वगैरे पूर्ण आहे. पेमेंट काढू नका म्हणून सदस्यांचंही म्हणणं आलेलं आणि ग्रामस्थांचंही म्हणणं आहे की तो पेमेंट काढू नका, विश्वासात घेऊन काम जाईल नाही. तो ठराव मंजूर झाला का? काम पूर्ण सदर जे फर्निचरचं काम झालेलं आहे ते कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता झालेलं आहे, त्यामुळे सदरचं बिल काढण्यात येऊ नये असा एक ठराव मांडण्यात आलेला आहे. तो मंजूर झाला का? नाही, बिल काढण्यात येऊ नये असं कोणीच अजून बोललेलं नाही आपल्याला. बघा, विषय काम ग्रामसभेत झालेला, ग्रामसभेत स्पष्ट शब्दात सदस्यांनी उठून सांगितलेलं आहे, ग्रामस्थांनी उठून सांगितलेलं आहे सदरचं बिल काढण्यात येऊ नये. आपण बेजबाबदारपणे उत्तर कसं देऊ शकतो? बिल काढण्यात येऊ नये असं ते बोलले नाहीत मला. आणि मासिक मीटिंग मध्ये विषय झालेला आहे आपला, अजून बिल दिलेलं नाही, परंतु काम पूर्ण झाल्याचं बघा, हे काम पूर्णत्वाचा दाखला आहे. MB मूल्यांकन वगैरे पूर्ण झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे सदरचं काम करत असताना सदस्यांना विश्वासात घेतलेलं नाही, त्याच्यावरती सदस्यांचा आक्षेप आहे, ग्रामस्थांचा आक्षेप आहे. आणि सदरचं बिल काढण्यात येऊ नये हा ठराव ग्रामसभेमध्ये आलेला आहे. तो एकमताने सर्वांनी विरोध केलेला आहे. तो मंजूर केला की नाही एवढं फक्त सांगा. काम पूर्ण झाल्यानंतर बिल अडवता येत नाही आपल्याला. काय असेल ते विषय काम व्हायच्या अगोदर विषय ग्रामसभेमध्ये तो ठराव आलेला आहे. नाही, त्यांनी कामाची क्वालिटी बघितली का, काम तपासून पाहिलं का त्यांनी, ते जाऊन बघितलंच नसेल त्यांनी ना. मुळातच काम बोगस पद्धतीनं देण्यात आल्याचा दावा होतोय. नाही, त्यांचं चुकीचा गैरसमज आहे. बॉडीतील सर्वांना विषय माहिती आहे, बॉडीतील सर्वांना. मग मगाशी जे बोलले ते बॉडीतले सदस्य नाहीत का? नाही, ते बॉडीतले सदस्य नाहीत. माझी त्यांचे मिस्टर सदस्य आहेत, त्यांची पत्नी सदस्य आहे. म्हणजे माझी उपसरपंच राहिलेली व्यक्ती, हा, त्यांचे ते पती. साहेब, माझी उपसरपंच राहिलेली जी महिला सदस्य आहे, हो, त्या व्यक्तीने स्वतः त्याला विरोध केलेला आहे. ते नाहीत बोलले, त्यांचे पती बोलतात. सरपंचाचे पती बोललेले चालतात. हा, सरपंचाच्या पतीनं कारभारातली उत्तरं दिलेली चालतात. ऐका की, उपसरपंच नाही, सरपंचाच्या पतीनं कारभारातली उत्तरं दिलेली चालतात. नाही, आणि माझी उपसरपंचाच्या पतीनं मागणी केली, त्याला माझी उपसरपंचांनी दुजोरा दिलाय, सदस्यांनी दुजोरा दिलेला आहे, सर्वांचा विरोध आहे याला, आणि तो ठराव मात्र तुम्ही मंजूर झाला नाही असं सांगताय. ऐका, मीटिंग मध्ये ते आणि ते दोघंच बोलले असेल ह्या ठरावाच्या विरोधात, बाकीचं कोणीही बोललं नाही. या संदर्भात मासिक मीटिंग मध्ये चर्चा करू, सर्वांची संमती असेल तसा पुढचा निर्णय घेऊ. असं कुठं एक वाक्यही आलेलं नाहीये की मासिक सभेमध्ये विचार करू. आणि नाही, ऐका, काम झालंय, कामाचं मूल्यांकन झालंय, कामाचं मूल्यांकन झाल्यानंतर ती येऊन बघून पाहून गेले. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट दिसतोय. तुम्ही 2 सदस्यांना हाताशी धरून सदरचं काम टेंडर दिलेलं आहे, आपल्या कोण विश्वासातला व्यक्ती असेल त्याला, आणि त्याचं बिल काढण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील आपण बेजबाबदारपणाचं वक्तव्य करत तो बिल काढण्यासाठी प्रस्ताव नामंजूर झाला. मस्त बसल्यात, त्यांना विचार बरं कोणाचा विरोध आहे. ह्या सगळ्यांचा विरोध असा असेल तर कॅन्सल करू विषय. विचारा परत विचारा, सगळ्यांना माहिती आहे का ह्या सदस्यांना बिल काढायला विरोध आहे, त्यांना विचारा की कुणी काम बोलावलं होतं का, की भाऊसाहेबांनी सांगितलंय काम चालू आहे, मी दिलंय, असं एखादं सांगा. काय सांगाल?
नाही, काम केलेलं माहित नाही. बाकीचं मासिक मीटिंग मध्ये जे झालं की ज्याचं टेंडर कमी ज्याच्यात होती त्या व्यक्तीला द्यायचं. आता कुणी आणलं काय आणलं. बरं, आता ग्रामसभा झाली, ग्रामसभेचं म्हणणं आहे की सदरचं बिल काढण्यात येऊ नये. एकमतानं आवाज उठला होता त्याच्यावरती, बिल काढण्यात येऊ नये असं कुणी म्हणलं. फक्त माहित नाही, मी तर वैयक्तिक म्हणतो मला माहित नाही. मी सुद्धा उभं राहिलो, 2 सदस्य 3 सदस्य उभं राहिलो. बिल हा विषयच नव्हता. माहित आहे किंवा नाही तुम्हाला न विचारात घेता दिलं एवढाच विषय होता. विचारात न घेता दिलं एवढं मान्य आहे, एवढं मान्य. फक्त मासिक मीटिंग मध्ये जातं, परंतु बिलो जे येईल त्याला द्यायचं. फक्त कोण आला हे आम्हाला सांगितलं नाही. बिलो कोण आला, बाबा 3 व्यक्ती आली, 2 व्यक्ती आली आणि त्यातल्या या व्यक्तीला दिलं हे फक्त माहिती नव्हतं. पण बाकीचा सगळा विषय मासिक मीटिंग फर्निचरचा विषय झालेला आहे. ज्याला बिलो येईल त्याला द्यायचं. बिलो तर आला का ते, ज्याला दिले ते बिलो तर आला का, एवढाच विषय होता. फक्त नंतर विचारणार बाबा 2 आले तर 3 आले तर त्यातून येईल. कुणाला द्यायचं हे झालेलं नव्हतं. कुणाला द्यायचं बिलो येईल त्या की काय कुणाचं आलं हे सुद्धा आपण विचारलं. मी त्यावेळेस सदस्य काय सांगाल. कामाचं करायचं आमचं पहिल्यांदा ठरवलं. ग्रामपंचायत काम पूर्ण झालं तेव्हापासून ठरलं की बाई फर्निचर केलं पाहिजे. असं बरंच म्हणजे साधारणतः वर्ष चालू होतं. त्यात परत आम्ही मागच्या मीटिंग ग्रामसभेत विचारलं होतं. बरं, ग्रामस्थांचं म्हणणं आलं की सदरचं बिल काढण्यात येऊ नये, आलं की नाही. बिलाचा विषय नव्हता, फक्त काम न विचारून न केलं एवढाच विषय होता. म्हणजे बाकीचं काही नाही बाबा. म्हणजे फक्त काय आहे, पण काय विषय असा आहे म्हणजे एवढाच विषय आहे की काम पूर्ण करायचं एवढंच फक्त होतं. पण ते ग्रामस्थांमधून रेकॉर्ड आहे माझ्याकडं, आवाज आलेला की सदरचं बिल काढण्यात येऊ नये. बिलाचा विषय नाही, फक्त कामाचं. काय सांगाल. मी तर म्हणतो तिथे कामाचं बिल तर देऊच नाही, पण बेजबाबदारपणे जे कुणी दिलंय की बिलू म्हणतात. मग बिलू 2,90,000 रुपये होतं, मग त्यांनी 2 लाखातच केलं का हे पण बघितलं पाहिजे ना. हे म्हणतात जे कमी येतंय जेव्हा कमी घेतली, पण त्यांनी केवढ्यात घेतलं किंवा दुसऱ्यांनी केवढ्याला मागितलं हे सदस्यांना तरी माहिती आहे का. अजिबात नाही. आता तुम्ही तर सगळ्यांना विचारलंय. हे काम 2,90,000 घेतलं का 3.5 लाखाला घेतलं ते सुद्धा माहिती नाही, किंवा ग्रामपंचायतीने त्याच्यात पैसे टाकले हे सुद्धा माहिती नाही, किंवा इथल्या एखादी सदस्यांनी माहिती नसल्यामुळे ते काम कुठल्या दर्जाचं चाललंय काय चाललंय त्याची पडताळणी सुद्धा कुणाला माहिती नाही की काय चिकटावलंय त्याला. नुसता सन्मार्क चिकटावलाय, नुसतं पोस्टर चिकटावल्यात हे कुणाला सांगता यायचं नाही. काय सांगाल. आता ज्यांनी काम केलंय त्याच्या कामाची क्वालिटी बघायची आणि त्याचं बिल नाकारलं. बिलच काय, बिल कसं त्यांनी काम केलंय फक्त क्वालिटी बघा आणि त्याचं बिल द्या. मग त्यांनी कमी क्वालिटीत काम केलं असेल तर कमी पैसे द्या. किती बिलोने घेतलंय काम. नाही बिलोनी नाही, इस्टिमेट रेटलाच काम केलंय त्यांनी. तुम्ही आता तर बोलला बिलोनी घेतलंय. नाही कोटेशन मागवली होती आपण, त्यातले काही इस्टिमेट रेटपेक्षा जास्त कोटेशन होते. ते आम्हाला परवडत नाही, त्यामुळे 2 जणांनी काम रिजेक्ट केलं. तिसरा म्हणला ह्या इस्टिमेट प्रमाणे मी काम करून देतो, त्या पद्धतीने आपण काम करून घेतलेलं आहे. तिसरा म्हणला का सदस्यांनी आणला. असदस्य घेऊन आले त्या आणि सदर कामाचं इस्टिमेट प्रमाणे त्याचं मूल्यांकन झालंय. मूल्यांकन आपल्या समोर आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर पेमेंट अदा करावं लागतं काम झाल्यानंतर. ग्रामस्थांचा विरोध आहे. सदरच्या पूर्ण प्रक्रियेवर ग्रामस्थांचा आक्षेप आहे आणि त्याला विरोध आहे. ग्रामसभेसमोर हा विषय आलेला आहे आणि ग्रामस्थांमधून त्याला एकमताने विरोध झालेला आहे. सदरचा विषय आपण मासिक मीटिंग मध्ये ठेवू. जसं मासिक मीटिंग मध्ये सदस्य ग्रामसभेसमोर झालेला विषय मासिक मीटिंग पुढे कसं ठेवणार तुम्ही. ग्रामसभेने मंजुरी दिलेली त्या विषयाला, तो पुन्हा मासिक मीटिंग मध्ये घेऊन तुम्ही मंजुरी देणार का. ग्रामसभेला अर्थ काय. विषय वेगळा विषय आहे. काही विषय हे काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळं याचा अर्थ असा होतो की आपला कारभार मनमानी पद्धतीने चालू आहे. काही सदस्यांना काही लोकांना हाताशी धरून आपला कारभार चालू आहे आणि अत्यंत बेजबाबदारपणे
कुठंतरी आर्थिक धोरण डोळ्यासमोर ठेवून हा कारभार झालाय का, असाही संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होताना दिसतोय. एकंदर पाहता आपल्या कारभारावरती नागरिक असमाधानी असल्याचं पाहावयास मिळत आहे आणि ग्रामसभेमध्ये नामंजूर झालेला ठराव तुम्ही मासिक सभेत घेऊन तो पुन्हा मंजूर करण्याच्या प्रयत्नात आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरपंचांनी सांगितलेला विषय काय झाला ते सदस्य बी बोलले ते विषय काय झाला. एका सदस्याने सांगितलेलं आहे की बिल काढण्यात येऊ नये. ऐका की जर तुम्ही ऐक जर तुम्ही सर्व सदस्यांना विश्वासात घेतला असतं तर ही वेळ आली नसती. आता सध्या या प्रश्नाचं उत्तर मी सध्या लगेच देऊ शकत नाही. मासिक मीटिंग मध्ये विषय घेणार, सर्वानुमती झाला विषय तर ठीक आहे, अन्यथा ते विषय म्हणजे ग्रामसभेमध्ये नाकारलेल्या विषयाला मासिक सभेमध्ये घेऊन तुम्ही बिल काढणार, याचा अर्थ असाच होतो ना. हो ठीक. सोनकसवाडीचं फर्निचर कुणाला विचारून केलं तुम्ही? सोनकसवाडीचं गावच म्हणा. नाही, सोनकसवाडीचं आमचं गाव अहिल्यानगर झालं. नाही नाही झालं नाही अजून झालं नाही. मेंबर आहे तुम्ही. नाही अजिबात नाही, आजपासून नुसते घेऊन जाऊ नका. अजून सोनकसवाडीचं मेंबर आहे तुम्ही. तुम्ही अजिबात सांग कवा ठराव जाता कुणाला विचारलं होतं मीटिंग मध्ये विषय झाला तुमचं मला विचारा. मग तुम्ही काम घेतलं का ते? तुम्ही घेतलं का? ग्रामपंचायत काम विचारा. ग्रामपंचायतीने कुणाला काम दिलं? माहिती नाही. तुम्ही बोलू तुम्ही बोलूच नका अजिबात. काढलं होतं की त्या कुटिशन पासून जास्त पैसे व्हायला लागले की म्हणजे आता म्हणा आपलं 10 रुपयाचं काम होतं तिथं 12 रुपये व्हायला लागलं की 3 वर्ष काम थकल्या गेलं आणि थकल्या गेल्या म्हणून ती म्हणलं या काम आता करावं लागलं. मग आम्ही ती काम का नाही नितीननी कुठला माणूस आणला आणि ते काम करून घेतलं. काय केलं? नितीननी किती पैसे घातले त्याच्यात ते सांगा ग्रामपंचायतीसाठी. आता घातलं असतं नसतं ती काय नाही बसायचं नाही, अगोदर ती तडीच लावायचं. अहो ती झाले नाही ती सांगायचं तुम्ही काय सांगा. तुम्ही तुम्हाला बाकीचं प्रश्न ह्यांना काम दिलंय का? उत्तर त्याची म्हणजे बोलायचा अधिकार तुम्हाला नाही. काय बाजू तुम्हाला असं बोलायचा अधिकार तुम्हाला नाही. मेंबर असतात तुम्ही. आम्हाला काय म्हणायचं इथलं गळतंय तिथलं लवकर होण्यासाठी काम गरजेचं आहे. नाही नाही हे दुरुस्तीसाठी मी सांगितलं होतं. गरजेचं आहे. किती 3 वर्ष झाली. 2020 ला ती ग्रामपंचायत झाली. आज 5 वर्ष झालं. माझा त्याच्यापेक्षा आपण 20,000 रुपयाने कमी काम करू. किती दिवस झाले? 5 वर्ष झालं ग्रामपंचायत झाली. माझं पद किती वर्ष झालं फर्निचर फर्निचर आज गुडघेचा काँग्रेस आला. त्याच्यात मी अजून घालतो. मला 1 मिनिट तुम्ही माझ्या इथं पदाला बसा का? हा? काम पुरी केलं बसा. किती पर्यंत estimate केलं? ₹20,000 घालतो. आलेलं दिलं असणार आहे. तुम्ही केलं का काम? काम फर्निचरवाल्याला दिलं असणार. तुला काल पाठवू मग काय? अहो, काम काय नको करू. पावसामध्ये तुझी ग्रामपंचायत आहे का अशा? सगळ्याचे मग पावसामध्ये तुम्हीच कस काय निर्णय घेतला? नाही 3 वर्ष झाले. नाही नाही आम्हाला का दाड्या करायसाठी गावाने पाठवलंय का इथं? नाही हाय तुमचं बरोबर. बापू, एकच मिनिट थांबा. सरपंच तुम्ही म्हटलं सगळी टेंडर ऑनलाईन करायची. वाडीतलं कुठलं बारकं काम असलं तर तुम्ही ऑनलाईन घेणार होता, हे तुमचा शब्द आहे. म्हणला होता का नव्हता? सगळं विषय मग त्या फर्निचरचा टेंडर आलं का? फर्निचर टेंडर करता येत नाही असं म्हणा कोणी. टेंडर करता येतं का नाही? टेंडरच केलं नाही. का नाही केलं? का नाही केलं? आता ग्रामसेवक भाऊसाहेब म्हणले की बाबा हा त्यांच्याकडे कामाचा विषय होता, मग तुम्ही त्यांना काम दिलं. मग बिलो करायचं होतं. बिलो करायचं होतं ना. फर्निचर 1 मिनिट. फर्निचरचं टेंडर कोणाला दिलं होतं? आता फर्निचरची आपली रक्कम होती 2,90,000 रुपये. यापूर्वी आपण कोटेशन घेतली होती. हो. आणि परत काय झालं 3 लाखाच्या पुढचं असेल तर आपण ऑनलाईन टेंडर करतो. त्याच्या अगोदर कसं असतं कोटेशनवर फोन करत असेल तर तसं देऊन टाकतो. पेपर नोटीस पण कुणाला दिलं होतं? एक माणूस नाही नाव तुम्हाला नाही विचारलेलं. तुम्हाला विचारलेलं नाही, तुम्ही बोलू नका मध्ये आता.
आता ते सदस्य आहेत दादासाहेब शेलार हा आणि त्यांच्याबरोबर नितीन सनसवटे ते दोघं म्हणले आम्ही तुम्हाला ह्यात बसवून देतो करून देतो नियमाप्रमाणे इस्टिमेट कॉन्ट्रॅक्टर हीच होती म्हणजे करून देतो म्हणले. साहेबांना सांगू द्या ना. हा. माझा प्रश्न एकच आहे, तुम्ही टेंडर कुणाला दिलं होतं? सणकसवाडी ग्रामपंचायतीचं जे फर्निचर बनवण्याचं काम चालू आहे की झालेलं आहे त्याचं टेंडर कुणाला दिलं होतं? आता टेंडर आहे का की टेंडर कुणाला दिलं, काम कुणाला दिलं होतं तुम्ही? सणकसवाडी ग्रामपंचायतीच्या फर्निचरचं काम कुणाला दिलं होतं? हे माणूस आहे तिथं नेरा रोडला मसोबा मंदिरापाशी त्यांचं दुकान आहे फर्निचर. नाव असेल त्यांच्या काय कंपनीचं नाव असेल? रिअल फर्निचर म्हणून आहे. त्यांना दिलं होतं. हम्म. कोणाच्या सांगण्यावरून दिलं? त्यांचं कोटेशन घेतलं होतं ना आपण. इतर 2 कोटेशन घेतली होती, 3 कोटेशन घेतली होती. ज्याला परवडते त्याला आपण करून दिलं. तुम्ही मगाशी बोललात कामाचं इस्टिमेट. तुम्ही 2 नावं सांगितली होती, त्यांची नावं काय? कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही त्यांना टेंडर दिलं? भाऊसाहेब, कुणाच्या सांगण्यावरून सोनकसवाडी ग्रामपंचायतीचं टेंडर आपण? कोटेशन आता ते सदर कामाची मूल्यांकन झालेलं आहे. तुमचं आडनाव काय? शेलार. तुम्ही मगाशी बोललात की सेलार आणि सनस यांच्या सांगण्यावरून दिलं. ते सदस्य करून घेतो म्हणले, करा म्हणलं. कोण कमीत करून देत असेल, परवडत असेल आपली. त्यावेळी इतर सदस्यांना विश्वासात घेतलं गेलं होतं? इतर सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, यांना विश्वासात घेतलं गेलं होतं? मग काय मीटिंग मध्ये विषय झाला याचा अर्थ असाच होतो ना. कोण होतं त्यावेळेस उपसरपंच? बरेच वेळा मीटिंग मध्ये विषय झालाय आपला. गेले 2 वर्ष झाले विषय चालला होता आपला हे फर्निचरचा विषय. म्हणजे सनस आणि सेलार यांच्या सांगण्यावरून हे काम तुम्ही त्या सदरच्या दिलं? त्यांना परवडते इस्टिमेट प्रमाणे करून देतो म्हणले म्हणून आपण त्यांना दिले. त्याचं टेंडर काढलं होतं, जाहिरात सोडली होती? हा मग काय ते ऑफलाईनची फाईल केली आपण त्याची. किती रुपयाचं काम दिलं होतं? 2,90,000 रुपये. सदर कामाचं सदरचं काम देताना सदस्य कोण कोण आहे तिथं? सदरचं काम देताना विश्वासात घेण्यात आलं होतं, आपल्याला सांगण्यात आलं होतं का या संदर्भात काय? विश्वासात घेतलं होतं? काय सांगाल? ज्यांचं कमी कोटेशन येईल त्यांना द्यायचं, तेवढाच विषय. कुणाला दिलं नाही. बिल निघालंय का? नाही निघाले आता. सदरचं बिल न निघता तरी बी आमच्या ग्रामपंचायतीला त्यांनी 10-12 खुर्च्या हे ते चेअर आणून दिल्यात. पण जर परवडत नसतं तर ही चेअर बी खरेदी कुणी केल्या याची बी चौकशी व्हावं ना. ऐका की काम पूर्ण झालंय, त्या कामाचं इस्टिमेट प्रमाणे मूल्यांकन झालंय, ते माझ्या समोर आहे आता. आलं लक्षात? मूल्यांकन अजिबात झाल्या बिल्याचं नाही, तुम्ही केलेलं आहे, तुमच्या लेवलवर केलेलं आहे. कारण तुम्ही जर सदस्यांना माहिती नाही कुठल्या बी तर तुम्हाला हे अधिकार कुणी दिले? ऐका की लेवलवर करता येत असेल तर मूल्यांकन करून घेऊन हे तुम्हाला बिल देतो. नाही तुम्ही जर देणार नाही, तुम्ही जर देणार असता, तुम्ही जर इतका प्रामाणिक असता तर तुम्ही सगळ्या सदस्यांना विचारलं असतं का नसतं? म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहे का? तुम्ही जर असता मला सांगा 10 लोक आहेत, 10 लोकातलं तुम्ही दोघांनाच घेऊन सगळं कार्यक्रम करता का? तुम्ही नितीन सनस आणि दादा शेलारालाच कार्यक्रम करता का त्या दोघांनाच घेऊन सगळा? नाही सार्वजनिक काम आहे त्या मंदिराचं, ते झालं का? विषय मांडायला आलोय, ग्रामसभेचा आलो एरिवारीने आता, आणि तुम्ही दिले मुद्द्याला धरून घ्या आणि अजेंडा द्या. तिथनं पुढं इथनं मागली ह्या मारुतीच्या ग्रामपंचायत आपली नोंद आहे का नाही? नोंद आहे ना? 131 गट नंबर मध्ये नोंद आहे.
रितसर नोंद असल्यावर त्याला बक्षीसपत्र लागतं का? पहिली गोष्ट बरं का अण्णा, आपल्या ह्या मंदिराची नोंद आहे 4 गुंठ्याची. ही सर नोंद आहे. हा कधीपासून नोंद आहे? 10 वर्षापूर्वीची आहे. आता नाही केली. 7 बारे होय का? तुम्ही इथं दप्तर काढायला की हुडकून आहे का तुमच्या बाकी आहे का? नाही गावले ना, ऐकून नाही गावले ना, सही शिक्क्याची आपल्याकडे पुरावा आहे. तुमच्याकडे ऐकून घ्या, तुमच्याकडे नोंद आपल्याकडे ती पुरावा येतं सही शिक्क्याशी. आपण ती करूनच दिलेलं आहे मोहर प्रोसेस केली. आपण तसं केलं का? नाही केलं. तरी तुम्ही ते आपल्याला फाईट म्हणून थांबवलं. काय म्हणून थांबवलंय? कुणी थांबवलं? तुम्ही म्हणा, पंचायतीने म्हणा किंवा अधिकारी. तुम्ही जरी लोकांच्या लोकांना आपण सदस्य अधिकारी तुम्ही थांबवले. तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही थांबवले. तुमच्याकडे रितसर कोणाचा इथं अर्ज आला? एकदम इथं कोणाचा अर्ज आला की अजून काम थांबवा म्हणून? तुमच्याकडे नाही आला. मी आल्यापासून मिळत नाही. काम आपण करायला, पण अर्ज कोणाचा आहे का? लेखी नाही. तुम्ही बिल का थांबवले? ऐका दम ऐका ना, माझं होऊ द्या. आता तुमच्याकडे पुराव्यानिशी सगळी कागदपत्र ह्याची इतका बक्षीसपत्राची आपल्या सोंकसवाडी गावाची, नुसते शिवपुरी गाव नका, शिवपुरीवर तुम्ही मांडू नका. शिवपुरीचं ही पत्रा पहिला तुम्हाला ठोकावं लागेल, तर तुम्हाला ग्रामपंचायत फर्निचर अमकं तमकं ही पोट ह्याचं. ही काय तुम्ही आम्ही नाही, पवार साहेबांनी 25,000चा चेक देऊन इमारत बांधलेली. ही काय कोणाच्या घरनी चोरून पैसा बांधलेली नाही. आली गोष्ट. पहिलं ही गोष्ट ग्रामसभेत घ्या. ही पत्र्याची इमारत 2 दिवसात ठोका. कोण अधिकारी बंद करायची त्याला आम्ही विचारू. हे कसं असतं, हवा वाढायची आणि ती गावाला दावायची, शिवपुरी बदोफाना आणायचा. ही करतो कोण? गाव. मला सांगा, इथं आपण 6 लाख रुपये टाकलं होतं का नाही? हे तुम्हाला माहिती का नाही? ह्याच्यावर दुरुस्तीला दमदाना टाकलं होतं का नाही? तुम्ही का थांबवलं ती? नाही ना, माझ्या होत्या. मग बोला, तुम्ही का थांबवलं? मी सदस्य, आमच्या ठरावाने घेऊन टाकलं होतं. तुम्हाला कोणाचं पत्र अडवायला घेतं? पत्र आहे का तुम्हाला कोणाचं? हे ठोका नका म्हणून होतं म्हणून. आपलं नाही, आपलं काय ठरलं होतं? ती इमारत ठोकायची आधी आणि नंतर ही ठोकायची. आपण 6 लाख काढलं होतं ना तिन्ही वार्डातनं का काढलं होतं? आपण त्यांना दिल्या त्यांच्या सहमतीने. तुम्ही नंतर काय म्हणला, कोणीतरी पत्र दिलं, ती पत्र तुम्ही दावा की नाही माझं आम्हाला इथं? बीडीओचं आलंय, जिल्हा परिषदेचं आलंय, शिवचं आलंय. मग बीडीओला मध्ये इथं बोलून घ्या, का पत्र दिलं ह्याला प्रश्न पाहिजे. सारखंच फारिस्ट. उद्या ह्या रस्त्याने फाईटात जाताना विचारून जायचं. कुणाला? फाईटवाल्यांना. काय करायचं? विचारून जायचं. आमच्याकडे आले की फाईट, तुमच्या गेलं की फाईट नाही. आज आपल्या सोंकसवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा झालेली आहे. ग्रामसभेचा प्रोटोकॉल काय आहे सर? रचना कशी आहे आणि प्रोटोकॉल काय? म्हणजे काय सांगायचं नेमकं विषय? रचना कशी आहे? ग्रामसभेची रचना कशी आहे? अध्यक्ष कोण आहे? सचिव कोण आहे? अध्यक्ष सरपंच. अध्यक्ष ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतात. सचिव ग्रामविकास अधिकारी असतात. प्रश्न कोणाला विचारायचे असतात? प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंच आणि सर्व बॉडीला विचारायचे असतात. सदस्य बॉडीला उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची? सर्वांची असते. ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य सर्वांची. आपल्या ग्रामपंचायतीत कुठेतरी सरपंच पद हे नामधारी असल्याचं दिसून येत आहे. तसं नाही बोलता सांगता येणार, कारण बाकीच्या गोष्टी त्यांचा सहभाग असतो. फक्त ते ग्रामसभेत कमी बोलले असतील हा विषय आहे. कमी बोलले असतील का बोललेच नाही? ते बोललेच नाही. सरपंचाचे पती बोलतायत, नाही ते ग्रामस्थ म्हणून बोलतायत. तुमच्या कारभारातल्या बाबी त्यांनी सांगितल्या, तुमच्या कारभारातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, बऱ्याच गोष्टी प्रश्नाला उत्तर दिलंय. हो, नाही आता कसं आहे, ग्रामपंचायतच्या बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती असतात. कशा? आता ती सरपंच, याचा अर्थ हाच होतो ना की सरपंच नामदारी आहेत. ती चर्चा करत असतील त्यांच्या बरोबर. काय सांगाल, सरपंच आहात आपण, आज जी ग्रामसभा झाली, कोणकोणते मुद्दे होते आणि काय सोल्युशन काढण्यात आले? हेच पाईपलाईन गटराचे फुटलेले होते, परत हनुमान मंदिराचे सभामंडपाचं काम होते, परत जलजीवन पाईपलाईनचा विषय होता. ह्या विषयावर आम्ही विचार करू आणि सगळ्यांना
त्याबद्दल ही काम करण्याचा प्रयत्न करू. कुठले कुठले ठराव मंजूर झाले? आता ही पाईपलाईनचा एक विषय झाला. अजून ठराव मंजूर कुठले कुठले झाले? कुठल्या कामाचे का कशाचे? आजची जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये कोणते कोणते ठराव मंजूर झाले? ठराव अजून कुठले मंजूर झाले? अजेंडानुसार कसं म्हणतात. ऐनवेळीला जे विषय आले त्यातून काय काय कोणते कोणते विषय मंजूर झाले? अजून तर मंजुरी दिली त्याच्यावर विचार करू. ग्रामसभा मंजुरीसाठीच होती ना? मंजुरी विचार करावा लागेल ना. आता काय लोकांच्या अडचणी असतात हे असतात ती घ्यावाच लागेल ना विचार. आता बॉडीचा विचार घ्यावा लागेल, ग्रामस्थांचा विचार घ्यावा लागेल. ग्रामसभेत बॉडीचा विचार कसा येतो? पण आता मीटिंग मध्ये घ्यावा लागेल ना, मासिक मीटिंग मध्ये. बाबासाहेब कोणते कोणते ठराव मंजूर झाले आज? अजेंड्यानुसार आपण सर्व ठराव मंजूर केलेले आहेत. टोटल ठराव आपले 13 ठराव होते. पहिला जो ठराव आहे कोणता होता सांगाल जरा? पहिला ठराव मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे. दुसरा ठराव समाजात एकल महिलांबाबत प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा प्रतिविरुद्ध. त्या संदर्भात जो सर्वे झालेला आहे हो तो पूर्ण सर्वे आपल्याकडे आलेला आहे? हो आलेला आहे. ती यादीचं पूर्ण वाचन केलंय आपण. दोनच यादी आहेत फक्त? नाही तीन केले की टोटल वाचन. तिसरी यादी कुठे आहे? तिसरी यादी पाठवली त्यांनी आहे की ती वाचन केलंय आपण. बरं, ऐन वेळेला आलेल्या विषयातील कोणते कोणते ठराव मंजूर झाले? ऐन विषयात आता ते विभक्त गावाच्या नावाबाबत विशेष ग्रामसभा लावण्याबाबतचा एक विषय झालाय. मंजूर झाला का तो? नाही, ग्रामसभा घेण्याबाबतचा विषय झालाय. त्या पद्धतीने मग मासिक मीटिंगमध्ये आपण ठरवता येईल ना कधी ग्रामसभा लावायची. आणि सीसीटीव्ही चोरी विषय झाला का? विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाला? विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाला. पुढचा विषय सीसीटीव्ही चोरीबाबतचा एक विषय झाला होता ऐन वेळेत. परत जी सर्वे झालाय सोनकसवाडीचा गावठाणचा ते चुकीचं झालाय. त्या संदर्भात भूमी अभिलेखला पत्र देऊन दुरुस्ती करण्याबाबतचा एक विषय झालेला आहे. सीसीटीव्ही संदर्भातला जो विषय आहे या संदर्भात तक्रार दिलेली होती आपण? हो दिलेली होती. कधीची तक्रार आहे ती? 19/4/2024 त्यानंतर फॉलोअप घेतला त्याचा? त्यावेळेस त्यानंतर 2 वेळा बोलणं झालं होतं आपलं. कोणाबरोबर? PI लोखंडे साहेबांबरोबर. काय निष्पन्न झालं? ते बघू म्हणले. तर स्टोरेज कुठं होतं? स्टोरेज त्यात मेमरी कार्ड होते, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड. कॅमेऱ्यातच? हो हो. इतर साईडला स्टोरेज नव्हतं त्याचं? नाही, साईडला ठेवण्याची व्यवस्थाच नाही तशी, कारण गाव विखुरलेला असतं. एकंदर किती खर्च झाला होता त्याला? एकंदरीत 2,17,000 पर्यंत झालेला होता. 2,17,000? हो. किती सीसीटीव्ही कॅमेरे बसले होते? टोटल 12. सर्वसाधारण किंमत काय होती? सर्वसाधारण किंमत म्हणजे सर्वसाधारण GST सहित 18,000 पर्यंत आपल्याला बसला होता कॅमेरा. 18,000ला बसला होता? हो, GST सहित. 4 बसवले होते? 12 बसवले होते. हा. आता किती आहेत त्यातले अवेलेबल? 3 चोरीला गेलेत, बाकीचे आहेत. चालू आहेत? नाही, सिम कार्डला आपल्याला रिचार्ज मारावं लागणार आहे कारण ते खर्चिक विषय आहे जरा. ज्यावेळेस हे बसवण्यात आले होते त्यावेळेस त्याचा विचार केला नव्हता? आणि त्याविषयी झाला होता विचार, परंतु एका सिम कार्डला महिन्याला कमीत कमी 300 रुपयाचा रिचार्ज मारावा लागतोय. 12 सिम कार्डचे 3600, 3,500 रुपये, 3600 रुपये महिन्याला लागतात. बरं, अजून कोणते ठराव मंजूर झाले? ठीक आहे. ते गावठाणचा जी सर्वे झाला होता ते चुकीचं झालाय, ते दुरुस्त करण्याबाबत भूमी अभिलेखला पत्र देण्याबाबतचा एक ठराव झालेला आहे. आणि सासमाईनगरची नवीन टाकी झाली जलजीवन मिशन मधून, ती लिकेज टाकी आहे ती एक दुरुस्त करण्याचं आहे, ऑफिसला कळवणे. आणि मारुती मंदिराच्या कामासंदर्भात मासिक मीटिंगमध्ये विचार करण्याचा विषय झाला आहे. या व्यतिरिक्त
नाही झालं एवढंच. आणि ती पाणी पुरवठा संदर्भात एक विषय झालेला, जल जीवन योजना पाणी पुरवठा. काय विषय काय जरा नेमका तो? ती फक्त सुरळीत कसं होईल त्यासाठी प्रयत्न करणे याबाबत विषय. आताची मीटिंगचं प्रोसिडिंग झाले काय अजून नाही झालं? विषय मोठे ठेवलं. लिहिलं नाही प्रोसिडिंग अजून? कधी लिहिल्या जातं? काय विषय झाले तेवढं सगळं लिहि. होय, प्रोसिडिंग कधी लिहिल्या जातं नियमानुसार? आज देणार पूर्ण करून. ग्रामसभा चालू असताना लिहिल्या जातं की ग्रामसभा झाल्यावरती? प्रोसिडिंग आज लिहून देणार पूर्ण करून. ग्रामसभा चालू असताना लिहिल्या जात नाही प्रोसिडिंग? नाही, एवढा वेळच नसतो. तशी तरतूद आहे का? एवढा वेळ नसतो. नंतर विचार करून लिहिला तरतूद आहे. विचार जे झालं तेच लिहायचं विषय. जेवायला तुम्ही चला पुढे जेवायचं. घरी जाऊ नंतर प्रोसिडिंग लिहिण्याची तरतूद आहे का? ग्रामसभा संपल्यानंतर प्रोसिडिंग लिहिण्याची तरतूद त्याच दिवशी लिहिलं पाहिजे. कधी मिळेल? असं नाही काय. किती वाजता येऊ तरी? 5 वाजता इथं लिहिणार आहात की घरी? इथंच.